काय केलं एका वेळी एक जण बोला नाही. विरोधकांकडून आरोप केला. सर, विरोधक या घटनेनंतर राजकारण करतायत. महाराष्ट्र असुरक्षित आहेत, महिला असुरक्षित. मला असं वाटतं हे इनसेन्सिटिव्ह आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढणं यापेक्षा वाईट दुसरं काही असू शकत नाही. काही गोष्टीत तरी संवेदना बाळगली पाहिजे. मला असं वाटतं ठीक आहे ते काय करतायत, पण राज्य सरकार जे केलं पाहिजे ते नक्की करेल. कसला मुख्यमंत्री हा? संयमी, शांतता. जर शिकायचं असेल ना या माणसाकडून शिकायला पाहिजे. मी तर म्हणतो महाराष्ट्राचं भाग्य आहे आपल्याला हे मुख्यमंत्री लाभले. विरोधकांना देवेंद्र फडणवीस साहेब मोजतच नाहीये. बाहेर त्यांची लायकीच काढून टाकतो बा. कसला संयमी माणूस आहे हा. आज आहे ना आज आपण डायरेक्ट देवेंद्र फडणवीस साहेबांना कॉल करू. देवेंद्र फडणवीस साहेबांचा नंबर काय आहे? हा, आलं लक्षात. थांबा एकच मिनिट. हा, हॅलो देवेंद्र फडणवीस साहेब. हो, नमस्कार नमस्कार. काय साहेब निर्णय घेता राव तुम्ही. म्हणजे एवढा संयम तुमच्यात येतो तरी कुठून? नाही तुमचं मनापासून कौतुक. मी काय म्हणतो माहिती का, अहो जी ती घटना घडली आहे ना 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला त्या 65 वर्षाच्या म्हाताऱ्यानी. अहो मी काय म्हणतोय, जाऊ दे ना, तुमच्या हातामध्ये एवढी मोठी सत्ता आहे. तुम्हाला खोटं सांगत नाही. तुम्ही जर याचं एन्काउंटर केलं ना येणाऱ्या धर्माचं, तुम्हाला कुणीच काही बोलणार नाही. डायरेक्ट उडून टाका. आपले जे एखादे पोलीस आहेत ना त्यांना सांगून नाही या नराधमाचं एन्काउंटर करा, तुम्हाला कुणीच काय बोलणार नाही. अहो तुमच्यामध्ये एवढी पॉवर आहे ना देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही काहीही करू शकता. हो जाऊ द्या ना, टाका ना उडून. आणि खोटं सांगत नाही. जनता तुमचा जय जयकार करून तुमच्यावर गुन्हा उधळायला डायरेक्ट मुंबईत येणार तुमच्या घरी. हा, जाऊ द्या, एन्काउंटर करून टाका. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही या नराधमाचं एन्काउंटर केलं आणि त्या 3 वर्षाच्या चिमुकलीला जर न्याय दिला ना 2029 ला, तुम्हाला कोणत्याच दुसऱ्या पक्षाची गरज नाही लागणार. डायरेक्ट तुम्हाला एक हाती सत्ता तुम्हाला देणार म्हणजे देणार महाराष्ट्राची जनता. शब्द देतो. टाका उडून याला. या हरामखोरानं आपल्या एका चिमुकलीला एवढ्या क्रूर पद्धतीने मारलंय, कायला ठेवायचं याला. हा, टाका उडून. हो ठीक आहे. चला ठेवतो. देवेंद्र फडणवीस साहेबांना आपण कॉल करून सांगितलंय. बघू आता काय करतात ते. जर त्या नराधमाचा एन्काउंटर देवेंद्र फडणवीस साहेबांनी करायला सांगितला, एक हाती सत्ता द्यायची. एक हाती सत्ता 2029 ला देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यायची.